थेट दिल्लीतल्या संमेलनात उमटताना पाहायला मिळत आहेत। अशांत मराठवाड्यावरील ठरावावरून महामंडळाच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली आहे। सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा मृत्यू, सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उमटलेत। मराठवाडा साहित्य परिषदेने याच संदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य मंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली। महामंडळ हा ठराव स्वीकारून समारोपावेळी मांडणार का, हे मात्र उद्याच स्पष्ट होणार आहे। अगदी बरोबर आहे। तन्मय, जर प्रामुख्याने हा सांगायचं झालं तर साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी अशा पद्धतीचे ठराव साहित्य संमेलनाकडनं किंवा साहित्य आयोजकांकडनं मांडले जातात। त्यासाठी वेगवेगळे जे साहित्य मंडळ आहेत त्यांच्याकडनं ठराव मागितले जातात। मराठवाडा साहित्य मंडळाकडनं हा प्रस्ताव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे दिला गेलेला होता आणि त्यात मंत्री धनंजय मुंडे असतील किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख होता। नेमकं ठरावात काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत सकाळच्या प्रतिनिधी महिमा ठोंबरे आहेत। महिमा, मला सांगा, तुम्ही नेमकं या प्रस्तावामध्ये नेमकं काय काय होतं आणि तो प्रस्ताव नाकारला गेला असं समजतंय? हो, महामंडळाची संमेलनाच्या पूर्वसंध्येला बैठक होत असते आणि या बैठकीत घटक संस्था आपापले ठराव सादर करत असतात। त्यात मराठवाडा साहित्य परिषदेने ठराव मांडला होता, ज्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख आहे। मुंडे यांचं नाव घेतलेलं नाहीये, मात्र मंत्र्यांचा भ्रष्टाचार तसेच मंत्र्यांच्या हस्तकांची खंडणखोरी याचाही उल्लेख आहे। म्हणजे अप्रत्यक्षपणे वाल्मिक कराड याचाही उल्लेख करण्यात आलेला आहे। तसेच संतोष देशमुख यांची हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी याचा झालेला मृत्यू, हे या घटना धक्कादायक असून मराठवाड्यातले हे प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी भूमिका घ्यावी असा ठराव मराठवाडा साहित्य परिषदेने मांडलाय। महामंडळाने हा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी अनुकूलता दर्शवलेली नाहीये, त्याच्यामुळे हा ठराव स्वीकारला जाईल की नाही हे उद्याच कळेल। त्या दरम्यान काही खडाजंगी देखील झाल्याचं बघायला मिळालं। होय, कारण आपण साहित्यिकांनी सामाजिक राजकीय विषयांवर बोलायला नको अशी भूमिका साहित्य महामंडळाने मांडली। मात्र जर आणीबाणी विरोधी ठराव मांडणाऱ्या दुर्गाबाई भागवतांची परंपरा आपण सांगत असू तर आपण सामाजिक राजकीय विषयांवरती देखील आज भूमिका घेतली पाहिजे। जर राजकीय नेते संमेलनात येत असतील, जर आपण सामाजिक राजकीय विषयांवरती परिसंवाद संमेलनात घेणार असू तर या संवेदनशील प्रश्नांवरती देखील साहित्यिक म्हणून आपण भूमिका घेतली पाहिजे असं मराठवाडा साहित्य परिषदेचं म्हणणं आहे आणि त्याच भूमिकेतून त्यांनी हा ठराव मांडलेला बघावं लागणार आहे। मराठवाडा साहित्य परिषदेने मांडलेला हा ठराव नेमकं अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जे आहे ते स्वीकारतं का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। ते ठराव स्वीकारतात की नाही, अगदी ठराव स्वीकारतात की नाही हे लवकरच स्पष्ट होईल। त्यामुळे वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद प्रमोद। मराठवाडा साहित्य परिषदेचा देशमुखांबाबत हा ठराव पाहायला मिळाला, त्यामुळे सरपंच हत्येचे संमेलनात देखील पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालंय। महामंडळाच्या बैठकीत यावरून खडाजंगी देखील झाल्याचं पाहायला मिळालं।